पण मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या असा भूकंप आलाय की ज्यानं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचीच झोप उडवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सहभागी झाले. शिंदेंनी याला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं. पण 2च दिवसांपूर्वी मुंबई ते नागपूर एकाच विमानामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र प्रवास केला आणि राजकारणाची सगळी समीकरणच बदलून गेली. उद्धव ठाकरेंनी परभणीच्या सभेमध्ये थेट दावा केलाय की हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्यासाठी रचलेलं ऑपरेशन फडणवीस आहे. आज आपण याच पडद्यामागच्या खेळाविषयी बोलणार आहोत. नमस्कार, मी दुर्गा. तर ऑपरेशन फडणवीसचा खरा चेहरा काय? उद्धव ठाकरेंचा थेट आरोप आहे की देवेंद्र फडणवीस हे भविष्यामध्ये देशाच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे दिल्लीमधील भाजप केंद्रीय नेतृत्वाला विशेषतः अमित शहा यांना फडणवीसांचे राजकीय पंख हे महाराष्ट्रामध्येच छाटायचे आहेत. ठाकरे म्हणतायत की जर हे ऑपरेशन भाजपनं केलं होतं तर ते 6 खासदार भाजपमध्ये का गेले नाहीयेत, ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये का गेले? याचा सरळ अर्थ असा आहे की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून फडणवीसांचा गेम प्लॅन बिघडवला आहे. शिंदेच्या सेनेला ताकद देऊन फडणवीसांना राज्यामध्येच गुंतवून ठेवण्याचा हा दिल्लीचा डाव आहे, असा खळबळजनक दावा ठाकरेंनी केलाय. पॉइंट नंबर 2, एकाच विमानामध्ये प्रवास आणि ठाकरेंची मवाळ भूमिका. पण खरा ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा 26 जून रोजी मुंबई नागपूर इंडिगो विमानामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले. एकत्र प्रवासानंतर ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये म्हटलंय की विमानामध्ये फडणवीस मला अत्यंत हतबल दिसले, कारण त्यांचीच लोक त्यांचं स्थान कमकुवत करतायत. इतकंच नाही तर ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे आपण फडणवीसांचे हितचिंतक असल्याचं दाखवत आम्ही एकत्र यायचं की नाही हे वरील शक्तीच्या इच्छेवरती अवलंबून आहे असं म्हणत भाजपशी पुन्हा युतीचे सुप्त असे संकेत दिलेत. भाजपात हे जायच्या ऐवजी मिंदेकडे का गेले हे मोठं कोड आहे. का भाजपात का नाही गेले? म्हणजे मला तर आता शंका वाटते की काल विमानामध्ये योगायोग असेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण होते माझ्यासोबत. मग लगेच पत्रकारांचं सुरू झालं, चर्चा काय झाली? चर्चा म्हटलं उच्चस्तरीय चर्चा होती, ढगांच्या वरची. पण मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये, म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात. हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे. आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प बसणारे नव्हते. त्यांनी ठाकरेंना मिश्किल असा टोला लगावलाय, मला छाटण्यासाठी पंखच नाहीयेत, माझ्या पाठीशी 14 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. विमानामध्ये मी मोबाईलवरती वेब सिरीज पाहत होतो. ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखाद्या OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली? दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेनी देखील यावरती पलटवार करत म्हटलंय की फडणवीसांना कपटी मित्र किती धोकादायक असतो हे चांगलंच ठाऊक आहे. पण गेम इथेच संपत नाही. ताज्या अपडेट्सनुसार 6 खासदारांनंतर आता महाविकास आघाडीचे 14 आमदार शिंदेच्या संपर्कामध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, ज्याला की ऑपरेशन टायगर 3.0 म्हटलं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वरून जरी सगळं अलबेल दिसत असलं तरी देखील आतमध्ये शहा विरुद्ध फडणवीस आणि शिंदे विरुद्ध देखील फडणवीस असा छुपा संघर्ष सुरू असल्याचा विरोधकांचा दावा आहे. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंनी खरोखरच फडणवीसांचा खेळ बिघडवलाय का?
आणि ठाकरे फडणवीस पुन्हा एकत्र येऊ शकतात का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.